नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आपण गेल्या 15 दिवसापासून एक क्लिप सारखी व्हायरल होत आहे। 15 दिवसापासून म्हणण्यापेक्षा आज 10 मार्च म्हणजे गेल्या 9 दिवसापासून ती एक जे व्हिडिओ आहे, बरेचसे यूट्यूबर देखील व्हिडिओच्या माध्यमातून थंबनेल असा टाकतायत की आपल्या सगळ्या भगिनींना असं वाटतंय की त्या गोष्टीमध्ये सत्यता आहे। तर भगिनींनो, मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तीच गोष्ट क्लिअर करणार आहे। बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी एक अंगणवाडी सेविका आहे। मी कुठली खोटी गोष्ट तुमच्या समोर आणणार नाही आणि मला असं वाटतं ती जी व्हिडिओ आहे ती खूप व्हायरल होत आहे आणि आपल्या बऱ्याचशा भगिनींमध्ये संभ्रम आहे, म्हणून मला असं वाटतं की आज तो विषय क्लिअर करावा, म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आली आणि तो विषय मांडत आहे। तर बघा भगिनींनो, आपला केंद्राचा पण अर्थसंकल्प सादर झाला आणि आपला महाराष्ट्र राज्याचा देखील अर्थसंकल्प सादर झाला, पण दोघही संकल्पामध्ये कुठेही अंगणवाडी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मानधनवाढ हा विषय कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आला नाही किंवा बोलण्यात आला नाही। त्याच्यामुळे आपण जी 1 मार्च दिवशी आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे त्यांच्या बोलण्यातून जी क्लिप व्हायरल होते त्याच्या संदर्भात मी आज तुम्हाला सांगत आहे की ते जे बोलले की आपण आशांच्या विचाराधीन आहोत आणि अंगणवाडी सेविकांचं 20% मानधन आपण वाढवलेलं आहे, आपण ते देत आहोत। तर भगिनींनो, तो मुद्दा हा मागचा आहे। मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे त्यांनी आपल्याला 20% वाढ दिलेली होती, तर त्या वाढच्या संदर्भामध्ये ते बोलत होते। त्याच्यामुळे आपला 1 रुपयाही वाढलेला नाहीये। केंद्राने देखील आपल्यासाठी कुठल्या प्रकारची तरतूद केलेली नाही, कारण की जर वाढ व्हायची असते तर ती अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होतो त्याच्यामध्ये ती बोलली जाते आणि तो विषय मांडला जातो। तर आपलं राज्याच्या अर्थसंकल्पात देखील कुठल्याही प्रकारच्या आपल्यासाठी घोषणा झालेली नाही आणि केंद्राची देखील झालेली नाही। त्याच्यामुळे भगिनींनो, आपल्याला बघा, एक सेविका आहे, मला जे कामाचं असतं, जे मुद्द्याचं असतं तेच मी मांडत असते। बाकी तुम्ही पाहिलं असेल की मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपल्या भगिनींना समजावं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते आणि आता कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील हा जो व्हिडिओ सतत दाखवला जातोय, तर मी तो संभ्रमातून काढण्यासाठी जी वास्तवता आहे ती तुमच्या समोर मांडण्याच्या हिशोबाने आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आली की भगिनींनो, आपलं कुठलंही मानधन वाढलेलं नाही, आपली सर्वार्थाने फसवणूक झालेली, 1.25 महिने आपले वाया गेले, एवढं त्रिकाल सत्य आहे। एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। पण भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्या हातात आहे, आपल्याला काय करायचंय हे आपण करून दाखवायचं। सगळ्यांसाठी सांगते की भगिनींनो, आता आपली एकजूट महत्त्वाची आहे, आपण आता करून दाखवायचं, आपल्या हातात आहे। मी तुम्हाला इशारा देत आहे, आपल्याला काय करायचंय हेच आता आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचं। मी स्पष्ट बोलत नाही, पण आपल्या सगळ्यांना समजत आहे की माझा रोग कुणाकडे आहे आणि कसा आहे, म्हणून भगिनींनो, आता बोलण्यात वेळ वाया घालू नका, आपलं काम चोख करा, अचूक करा। भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले 1.25 महिने वाया गेले, याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इलेक्शन जवळ येत आहे, आता हीच संधी आहे, आपण आता त्यांना उत्तर द्यायची वेळ आलेली, तो उत्तर द्यावंच लागेल आणि आपण ते आपल्या पद्धतीने देणार। माझा इशारा जर तुम्हाला सगळ्यांना कळला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर द्याल, कारण भगिनींनो, आपले 1.25 महिने वाया गेले, आपण सगळ्यांच्या आशेवर राहिलो, आपल्याला 1ही रुपया मिळलेला नाही। म्हणून जर कोणी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतील की आनंदाची बातमी, खुशखबरी, तर भगिनींनो, याला बळी पडू नका। आणि मी देखील कधीच व्ह्यूअर्स मिळवावे म्हणून व्हिडिओ करत नाही, हे देखील तुम्हाला माहिती आहे। फक्त मी काम तुम्हाला समजावं म्हणून माझ्या व्हिडिओ असतात तुमच्या मनात। पण एक गोष्ट पण लक्षात ठेवा की मी अंगणवाडी ताई आहे, आपली जर व्हिडिओ बघितली तर आपल्यातली एक भगिनी असं समजून व्हिडिओ बघत चला, पण इतर जे यूट्यूबर आपला फायदा घेतात तर त्यांच्यापासून सावध राहा। म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जर तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही मांडायचं असेल तर नक्कीच मांडा आणि तुमच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या संदर्भात काही समस्या असतील तर मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमाने असेल, कमेंटच्या माध्यमाने असेल, जसं मला शक्य होईल तसं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते। जे मला समजतं, ज्याच्या सोल्युशन आहे ती मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असते। तर भगिनींनो, व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।